नमस्कार, मी शीतल. मोम्सकिरी मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पावसाळ्यात बाळाला कोणकोणती फळे द्यावी आणि कोणकोणती फळं देणे टाळावी. याबद्दल व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आजच्या टॉपिककडे. सर्वात आधी आपण बघूयात मुलांना पावसाळ्यात कोणकोणती फळे द्यावी. त्यामध्ये पहिलं फळ आहे ते म्हणजे डाळिंब. डाळिंबमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर बाळाला हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. डाळिंबमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे बाळाची त्वचा, केस, डोळे चांगले राहण्यास मदत होते. त्यानंतरचं फळ आहे ते म्हणजे पीच. पीच या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, के त्याचबरोबर भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि पोटॅशियम असते. पीचमध्ये फायबर असते, जे की बाळाचे पोट साफ ठेवण्यास देखील मदत करते. त्यानंतरचं फ्रूट आहे ते म्हणजे ॲपल. सफरचंद. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्याबरोबर खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंटचे प्रॉपर्टी असतात. ॲपल हे बाळाला भरपूर एनर्जी देते, त्याचबरोबर ते पचायला देखील सोपे असते. ॲपल हे पचायला सोपे असल्याकारणाने ते आपण बाळाला देऊ शकतो. त्यानंतरचं फळ आहे ते म्हणजे बेरी. बेरी हे बाळाचे हिमोग्लोबिन चांगले ठेवण्यास मदत करते. बेरीमध्ये तुम्ही बाळाला जांभूळ सुद्धा देऊ शकता. पावसाळ्यात हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यानंतरचं फ्रूट आहे ते म्हणजे संत्री. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के असते. त्याचबरोबर संत्र्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि व्हिटॅमिन सी हे शरीरातील अन्नातील इतर न्यूट्रिशन देखील ॲब्झॉर्ब करते. त्यानंतर मुलांना तुम्ही किवी, पपई, अननस हे फळंसुद्धा पावसाळ्यात देऊ शकता. आता आपण बघणार आहोत पावसाळ्यात मुलांना कोणकोणती फळं देणं टाळायचं आहे. त्यामध्ये पहिलं फळ आहे ते म्हणजे आंबा. आंबा पावसाळ्यात पटकन खराब होतो. त्याचबरोबर पावसाळ्यात म्हणावे तसे चांगले आंबे देखील मिळत नाही आणि बाळाला पचायला आंबा देखील जड असतो. त्यानंतरचं दुसरं फळ आहे ते म्हणजे टरबूज, खरबूज, पाण्याची फळे, जे की मुलांना देणं टाळायचं आहे. त्यामुळे मुलांना सर्दी होऊ शकते, त्याचबरोबर पचनाचे देखील प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.